आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय श्री भूषण गवई साहेब, मंचावर उपस्थित असलेले केंद्रीय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले, आमचे सहकारी लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, माननीय अजितदादा पवारजी, सभापती विधान परिषद रामभाऊ शिंदेजी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे, उपाध्यक्ष श्री अण्णा बनसोडे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील, विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे, गटनेते श्रीमान एकनाथरावजी खडसे, जयंतरावजी पाटील, भास्कररावजी जाधव, विजयराव वडेट्टीवार, सतेज पाटीलजी, जितेंद्रजी आव्हाड, हेमंतजी पाटील, विक्रमजी काळे, आदित्यजी ठाकरे, प्रवीणजी दरेकर, प्रसादजी लाड, उपस्थित सर्व मंत्रिमंडळातील आमचे सहकारी, दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य आणि उपस्थित सर्व आमचे अधिकारी, भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर आपल्या सर्वांकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले माननीय भूषण गवई साहेब हे भारताचे सरन्यायाधीश झाले आणि म्हणूनच आज आपल्या विधिमंडळाने हा निर्णय केला की या विधिमंडळामध्ये त्यांचा सत्कार करावा आणि त्याकरता आज ते उपस्थित आहेत। त्यामुळे केवळ विधिमंडळाच्या वतीनं नाही तर हे विधिमंडळ 13 कोटी महाराष्ट्राच्या जनतेचं प्रतिनिधी आहे। त्यामुळे त्या जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचे मनापासून आभार देखील मानतो। आपल्याला मला सांगितलं पाहिजे की ज्यावेळी आपण सगळ्यांनी मिळून बिझनेस ॲडवायझरी कमिटीमध्ये हा निर्णय केला की आपले भूषणजी हे सरन्यायाधीश झाले आहेत, त्यामुळे विधिमंडळात त्यांचा सत्कार केला पाहिजे आणि त्यानुसार आम्ही त्यांना विनंती केली। त्यावेळेस ते असं म्हणाले की केवळ सत्कार एवढ्यापुरतं येणं काही मला बरं वाटणार नाही, मला संवाद करायला आवडेल। आणि मग आम्ही त्यांना विनंती केली की आपण खरं म्हणजे जर भारतीय संविधानाचं 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे अमृत महोत्सव आपण साजरा करतो, आपण आम्हाला त्या संदर्भात जर मार्गदर्शन केलं तर ते अधिक संयुक्तिक होईल आणि त्यांना ते आवडलं आणि त्यांनी एका मिनिटात सांगितलं की निश्चितपणे मी या कार्यक्रमाला येईल। पण त्यांच्यातला साधेपणा एक या निमित्ताने सांगू इच्छितो की मी अध्यक्षांना विचारलं की अध्यक्ष महोदय, तुम्ही जाऊन गवई साहेबांना निमंत्रित केलं की नाही? त्यावेळेस अध्यक्षाने सांगितलं की मी गवई साहेबांना निमंत्रण देण्याकरता फोन केला की मला येऊन आपल्याला निमंत्रण द्यायचं आहे। गवई साहेबांनी सांगितलं की तुमचं निमंत्रण मला मिळालं असं समजा, फॉर्मॅलिटीची आवश्यकता नाही आहे, हे माझंच घर आहे, तुम्ही सगळे माझे आहात, त्यामुळे मी त्या ठिकाणी येईन। आणि मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये हा जो काही साधेपणा आहे, खरं म्हणजे आपल्यापैकी अनेकांचा संबंध हा त्यांचे वडील दादासाहेब गवई यांच्याशी आला असेल। या सभागृहाशी, विधिमंडळाशी दादासाहेब गवईंचा अतूट अशा प्रकारचा एक संबंध राहिलेला आहे। आणि दादासाहेब गवई हे प्रचंड बुद्धिमत्ता असलेले उत्तम वक्ता आणि त्यासोबत अजातशत्रू, सर्व पक्षांशी मैत्री असलेले, सर्वांशी अतिशय घरोब्याचे संबंध असलेले, पारिवारिक संबंध असलेले अशा प्रकारचे दादासाहेब होते। आणि समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला दादासाहेबांपर्यंत पोचण्याची त्या ठिकाणी मुभा होती, ते सगळ्यांना उपलब्ध होते। खरं म्हणजे तोच गुण हा माननीय गवई साहेबांनी या ठिकाणी घेतला आणि आज ते सरन्यायाधीश आहेत। अनेक वेळा लोक न्यायाधीश झाले, सरन्यायाधीश झाले की एखाद्या कोशामध्ये जातात, पण गवई साहेब कधीच कोशात गेले नाहीत, तर ते सगळ्यांना नेहमी उपलब्ध राहिले। आणि शेवटला माणूस जो त्यांच्या ओळखीचा आहे तोही कुठे दिसला तरी त्याच्याशी आपुलकीने बोलणारे गवई साहेब हे आपल्याला नेहमी पाहायला मिळतात। आजही आपण बघितलं असेल तर इथे आल्यानंतर
या सभागृहामध्ये किमान 25% लोक तर असे आहेत की ज्यांना ते पर्सनली ओळखतात, कारण त्यांनी तसे संबंध नेहमी सगळ्यांशी ठेवलेले आहेत. मला आठवतं की खरं म्हणजे अनेक वर्षापासून त्यांची सगळी कारकीर्द जवळून बघितलेली आहे. ते ज्यावेळेस सरकारी वकील होते त्यावेळी नागपूरच्या झोपडपट्ट्यांचा प्रश्न निर्माण झाला आणि उच्च न्यायालयाने नागपूरमधल्या काही त्या ठिकाणी 40-50 वर्षापासून लोक राहायचे अशा झोपडपट्ट्या त्या ठिकाणी तोडून टाकण्याचा निर्णय घेतला. आणि सगळे आम्ही चिंतेत होतो त्यावेळी काय करता येईल, सगळे आमदार सगळे लोक. आणि मग विलासराव देशमुख त्यावेळेस मुख्यमंत्री होते, 2001ची वगैरे गोष्ट असेल ही. आणि विलासरावांनी त्या संदर्भात एक बैठकीला त्या ठिकाणी सगळ्यांना पाचारण केलं. त्या ठिकाणी गवई साहेबांना देखील बोलवलं आणि गवई साहेबांनी तात्काळ सांगितलं की आपल्याला अशा अशा प्रकारे तोडगा काढता येईल, याकरता सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं लागेल. ते स्वतः सरकारी वकील म्हणून सर्वोच्च न्यायालयात गेले. त्या ठिकाणी योग्य अशी भूमिका आपले दुसरे वकील वगैरे लावून आणि त्याच्यावर स्थगिती आणली आणि खूप मोठा जो लोकांचा प्रश्न होता तो सोडवण्याचं काम केलं. पण तेव्हापासून मी बघतोय की मानवता आणि संवेदनशीलता हा खरा त्यांच्या स्वभावातला गुण आहे. म्हणजे अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये जज म्हणून काम करत असताना अडचणीच्या वेळा अशा आल्या की ज्याच्यामध्ये एकीकडे कायदा होता आणि दुसरीकडे व्यापक जनहित होतं. त्यावेळी त्या कायद्याचा अन्वयार्थ व्यापक जनहिता कसा काढता येईल, जनहिताकरता कसा काढता येईल यावर त्यांनी भर दिला. आणि प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी कायद्याने होतात असं नाही, तर व्यापक जनहित हे कायद्यामध्ये बसवता येतं अशा विचारांनी त्यांनी अनेक निर्णय त्या काळामध्ये दिले. आणि त्यातनं अनेक असे प्रसंग जे कदाचित मला जाहीरपणे सांगता येणार नाहीत, सांगणं योग्य होणार नाही, पण अनेक असे प्रसंग की ज्यातनं अनेक अडचणी निर्माण झाल्या असत्या, लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असता, एक असंवेदन अशा प्रकारची भावना निर्माण झाली असती, अशा प्रसंगी त्यांनी नेहमी त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न केला. विशेषतः मला आठवतं की त्यांची काम करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी कशी आहे, तर एकदा भोपाळचा जो हायवे आहे या हायवेच्या संदर्भात उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आणि त्याच्यामध्ये जे काही फॉरेस्ट येतं त्या फॉरेस्टच्या संदर्भात काय उपाययोजना केल्या पाहिजेत, तर त्याच्यामध्ये केंद्राचं वन विभाग ज्या उपाययोजना सांगत होतं त्या उपाययोजनांची किंमत ही मूळ रस्त्याच्या दुप्पट होती. त्यामुळे जे काही आपलं नॅशनल हायवे डिपार्टमेंट आहे ते त्याला ऐकायला तयार नव्हतं. रोज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अपघात व्हायचे, लोक मरायचे, रोज बातम्या यायच्या. आणि मग त्या बेंचवर गवई साहेब आले आणि गवई साहेबांनी बघितलं की यातनं मार्ग काढणं तर गरजेचं आहे, कारण हा मार्ग निघाला नाही तर रोज मरणाऱ्यांची संख्या ही इतकी प्रचंड होती, कारण प्रचंड ट्रॅफिक त्या ठिकाणी, कुठेही त्याला विस्तारित करण्याकरता जागा नाही. आणि मग त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचा निर्णय केला आणि त्यांनी सांगितलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्राचे एन्व्हायरमेंट मिनिस्टर आणि देशाचे रस्ते विकास मंत्री म्हणजे गडकरी साहेब अशी तिघांची मीच कमिटी करतो, या कमिटीने बसायचं, 1 महिन्यामध्ये याचं सोल्युशन काढून माझ्याकडे परत यायचं. आणि मग त्या कमिटीमध्ये आम्ही बसलो, अतिशय वेगवेगळ्या प्रकारे त्यात अभ्यास केला. सगळे जे काही देशभरातले एक्सपर्ट्स आहेत ते बोलवले, आपले प्रवीण परदेशी त्या ठिकाणी होते, त्यांनी काही सोल्युशन सांगितले. असे सगळे सोल्युशन्स तयार केले की ज्या सोल्युशन्समुळे टायगर कॉरिडॉरला कुठला प्रॉब्लेम होणार नाही. आणि मग ते सगळं घेऊन आम्ही त्यांच्यासमोर गेलो आणि एक लँडमार्क जजमेंट त्यांनी त्यावेळी दिलं आणि तो सगळा जो काही मिटिगेशनचा प्लॅन आहे तो मंजूर झाला, तो रस्ता देखील पूर्ण झाला. पण त्याचा परिणाम असा झाला की वेगवेगळ्या अशा प्रकारच्या रस्त्यावर देशभरातल्या NGTsनी वेगवेगळ्या प्रकारचे स्टे देऊन ठेवले होते, त्यामुळे त्या रस्त्यांची कामं होत नव्हती. या एका निर्णयामुळे देशभरामध्ये रस्त्यांची कामं जी वन विभागामुळे अडली होती ती कशी करायची या संदर्भातला मार्ग मोकळा झाला आणि सगळे रस्ते झाले. आणि आजही आपण जर बघितलं तर ते जे काही मिटिगेशन मेजर्स केले होते, तिथे जे काही कॅमेरे लावले त्याच्या खालून नीट
जे आपले वाघ किंवा इतर वन्य प्राणी आहेत ते जाताना दिसतात आणि अतिशय यशस्वीपणे आणि जी काही किंमत लागत होती त्याच्या 25% किमतीमध्ये हे मिटिगेशनचं काम आपण करू शकलो. त्यामुळे मुळातच आपण जर बघितलं तर एक वेगळा अप्रोच, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मार्ग काढायचा आहे. म्हणजे त्यांचे बाकी जजमेंट्स तर आपण सगळे निश्चितपणे या ठिकाणी 370चं कोट करतो किंवा आरक्षणामध्ये वंचितांना आरक्षण कसं मिळेल त्याकरता सब क्लासिफिकेशनचा विषयचा अनेक लँडमार्क जजमेंट्स आहेत. पण महाराष्ट्राकरता एक अजून महत्त्वाचं जजमेंट जे त्यांनी दिलेलं आहे ते झुडपी जंगलाच्या संदर्भातलं जजमेंट आहे की झुडपी जंगलाच्या संदर्भात वर्षानुवर्ष, म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हापासनं कुठलाही विदर्भातला पुढारी हा एकच मागणी करायचा की झुडपी जंगलाचं काहीतरी करा, कारण आमचे सगळे प्रोजेक्ट त्या ठिकाणी अडलेले आहेत. पंतप्रधानांकडे सगळ्या मंत्र्यांकडे आम्ही जायचो आणि अतिशय जटिल, कारण एकीकडे वन अशी संज्ञा होती, दुसरीकडे ती रेव्हेन्यू लँड आहे असं म्हणणं होतं आणि त्यातनं अनेक प्रोजेक्ट अडले होते, लोकांची घरं अडली होती. नुकतंच त्या संदर्भात अतिशय डिटेल्ड आणि लँडमार्क अशा प्रकारचं जजमेंट त्यांनी दिलं, ज्या जजमेंटच्या माध्यमातनं विदर्भातले प्रोजेक्ट देखील त्यातनं मोकळे झाले, वनाकरता देखील जमीन मिळाली आणि अतिशय मानवतेचा दृष्टिकोन घेऊन जो गरीबातला गरीब आहे त्या गरीबाला कशा प्रकारे मदत मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न या जजमेंटच्या माध्यमातून त्यांनी केला. आणि म्हणूनच मला असं वाटतं की शेवटी कायदा असतो, कायद्याचं इंटरप्रिटेशन असतं, पण हे सगळं करत असताना एक व्यापक जनहित हे मनामध्ये ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आज आपल्याला या ठिकाणी खरं म्हणजे मी असं सांगू शकतो की एक जज म्हणून हायकोर्टामध्ये ज्यावेळेस ते काम करायचे त्याही वेळी त्यांचा अप्रोच हा वकिलांच्या प्रती देखील अतिशय संवेदनशील असायचा. अनेक वेळा अनेक वकील थोडं कमी ज्ञान असतं, योग्य प्रकारे विषय मांडू शकत नाही, त्यामुळे अनेक वेळा न्यायाधीशांच्या त्यांना रागाला सामोरं जावं लागतं. पण गवईसाहेब एक असे न्यायाधीश होते की ज्या वकिलाला काही येत नाही तो वकिली उभा राहिला तर न्यायाधीशच त्याला सांगायचे की बाबा रे तुझ्या केसमध्ये हे मांडलं पाहिजे, ही बाजू न्यायाची आहे ती तू मांड, आणि त्याच्यानंतर मग ते जजमेंट द्यायचे. त्यामुळे जो सामान्यातला सामान्य वकील होता त्यालाही गवईसाहेबांच्या कोर्टात उभं राहायला बरं वाटायचं की बाबा इथे चुकलो तरी शिव्या पडणार नाही, गवईसाहेब आपल्याला सांभाळून घेतील. आणि म्हणून मी तर नेहमी असं म्हणतो की समजा जर सगळ्या वकिलांचं एक आपण समजा मतदान घेतलं कुठल्याही कारणाकरता, तर मी तुम्हाला सांगतो 2/3 नाही 3/4 मेजॉरिटी ही गवईसाहेबांना मिळेल. त्यांनी हायकोर्टाचा जज म्हणून देखील सातत्याने हायकोर्टाचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, वकिलांच्या समस्या असतील, वकिलांकरताही आपलं हक्काचं घर कुठलं तर ते गवईसाहेब, वकील संघटनांना काही असलं तर गवईसाहेब. त्यामुळे एक प्रकारे न्यायालय आणि सरकार आणि वकील यांच्यातल्या दुव्याचं काम हे सातत्याने त्यांनी केलं. आणि हे सगळं करताना कमीत कमी ज्युडिशियल ऑर्डर्स, कधी फार ज्युडिशियल ऑर्डर द्यायच्या नाहीत, समन्वयाने काम झालं पाहिजे, चर्चेने काम झालं पाहिजे, असा प्रयत्न सातत्याने त्यांनी केला. आणि दुसरं मी एक बघितलं की आता गेले अनेक वर्ष सुप्रीम कोर्टमध्ये गवईसाहेब काम करतायत, पण सुप्रीम कोर्टमध्ये काम करत असताना एकही शनिवार रविवार ते दिल्लीमध्ये नाहीत. प्रत्येक शनिवार रविवारी गवईसाहेब देशभरातल्या कुठल्या तरी कोर्टामध्ये, कुठल्या तरी वकिलांच्या संघटनेच्या कार्यक्रमामध्ये, कुठेतरी लेक्चर देण्याकरता त्या ठिकाणी फिरताना आपल्याला पाहायला मिळतात. कधीही त्यांनी सुट्टी घेतली आहे असं पाहायलाच मिळालेलं नाही. आणि म्हणूनच खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची शपथ आणि त्या शपथेकरता अक्षरशः येणाऱ्यांची मारामारी अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण देशभरातनं इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्यांना माहिती होतं की एवढे पासेसही मिळू शकत नाही, पण गवईसाहेबांची शपथ आहे हा विचार करून देशभरातले लोक, वकील हे त्या ठिकाणी केवळ वकील नाही तर वेगवेगळ्या वॉक ऑफ लाईफचे लोक हे त्या ठिकाणी हजर झालेले. आम्हाला अनेक लोक सांगतात की इतक्या मोठ्या प्रमाणात लोक बघितले नाहीत, कारण त्यांनी कधीही संबंध सोडले नाहीत. त्यांच्या ज्युडिशियल कामावर त्यांच्या संबंधाचं कधी प्रेशर आलं नाही. गवईसाहेब हे संबंधातनं तुमच्यासोबत चहा पितील, परंतु ज्यावेळेस एखादी केस असेल
आणि त्या केसमध्ये जर बाजू घ्यायची असेल तर ते न्यायाचीच बाजू घेतील. आणि म्हणूनच सामान्यातल्या सामान्य किंवा मोठ्यातल्या मोठ्या माणसांना भेटताना कधीही गवई साहेबांच्या वागणुकीमध्ये आपल्याला बदलच दिसत नाही. ते सारख्याच पद्धतीनं त्यांना भेटताना आपल्याला दिसतात. हे खरं म्हणजे त्यांच्या स्वभावाचं महत्त्व आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की खरं म्हणजे दादासाहेब गवईंनी आपल्या नागपूरची दीक्षाभूमी जी आहे ती घडवली. आज जे काही स्वरूप दीक्षाभूमीचं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याच्या पाठीमागे दादासाहेब गवई आहेत. खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस धम्मदीक्षा घेतली त्यावेळेस दादासाहेब गवई आणि अनेक लोकांनी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ते सगळं कार्य उभं केलं आणि मग हे स्मारक उभं राहिलं पाहिजे या दृष्टीनं ते काम दादासाहेबांनी केलं. पण नंतरच्या काळामध्ये दादासाहेबांनंतर या दीक्षाभूमीचं सगळं नीट चाललं पाहिजे, तिथे योग्य व्यवस्था राहिल्या पाहिजेत, कॉलेज जे काही त्या ठिकाणी आहे ते चांगल्या प्रकारे चाललं पाहिजे याकडे गवई साहेबांनी नेहमी विशेष लक्ष ठेवलं. ते स्वतः समितीवर नसले तरी देखील सगळं काम हे योग्य प्रकारे झालं पाहिजे, कुठेही कमतरता येऊ नये अशा प्रकारचं लक्ष ते ठेवतात. त्यातल्या छोट्या गोष्टीकडे ते लक्ष ठेवतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट ही ध्येयासारखी बाळगायची अशा प्रकारे गवई साहेबांनी आपल्या जीवनामध्ये नेहमीच मार्गक्रमण केलेलं आहे. खरं म्हणजे अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल सांगता येतील कारण ते विदर्भातले आहेत. अनेक वर्ष आम्ही त्यांना जवळून बघितलेलं आहे, आपल्यापैकी अनेकांनी बघितलेलं आहे. इथे बसलेल्या अनेकांजवळ अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत कारण ज्यांच्याशी त्यांचा संबंध आहे त्या प्रत्येकाला एखादा ना एखाद असा अनुभव आहे की त्यांच्या स्वभावाचा, त्यांच्या मोठेपणाचा, त्यांच्या मनाच्या मोठेपणाचा. पण मला असं वाटतं की निश्चितपणे आज त्यांचंही भाषण आपल्याला ऐकायचं आहे आणि त्यापेक्षा ते संविधानावर आज आपल्याला या ठिकाणी भाषण देणार आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांना ते ऐकण्याची निश्चितपणे उत्कंठा या ठिकाणी आहे. म्हणून मी फार का बोलणार नाही, पण मला विश्वास आहे की जो काळ गवई साहेबांना चीफ जस्टिस म्हणून मिळालेला आहे त्या काळाला त्याचा उपयोग ते अशा प्रकारे करतील की ज्या दिवशी चीफ जस्टिसचं पद हे गवई साहेब सोडतील त्या दिवशी एक इतिहास त्यांनी निर्माण केलेला असेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि एक अतिशय सामान्य माणूस कसा असामान्य होऊ शकतो हे गवई साहेबांनी दाखवून दिलं. मगाशी उल्लेख झाला की नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकायचं 7वी पर्यंत इंग्लिशचा गंध नव्हता. 7वी मध्ये जेव्हा इंग्रजी आलं त्यावेळेस मातोश्री कमलताईंना असं वाटलं की आता काय होईल, हे पास होतील की नाही, पण ते पहिल्या क्रमांकाने पास झाले. त्यामुळे सगळ्या गोष्टी ते ॲक्वायर करत गेले. म्हणजे अगदी ज्यावेळेस मध्ये काही काळ असा होता की दादासाहेबांना पदावरनं खाली यावं लागलं आणि मग ते आमदार निवासला दादासाहेब राहायला गेले. आमदार निवासात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किती लोक त्या ठिकाणी असतात. गवई साहेब तिथे अभ्यासाला होते. तर मग सगळे लोक आहेत तर काही हरकत नाही, लोकांची राहायची व्यवस्था करायची आणि स्वतः वरांड्यात बसून अभ्यास करायचा. अशा प्रकारे देखील अभ्यासामध्ये कुठला खंड त्यांनी पडू दिला नाही. आणि हे सगळं करत असताना अगदी कॉलेजच्या जीवनापासनं एक प्रकारे मग ते कॉलेजच्या निवडणुका असतील किंवा युवकांचं जे काही त्या ठिकाणचं ॲक्टिव्हिजम असेल त्या सगळ्या प्रोसेसमधनं गवई साहेब गेले. पण नंतर त्यांनी हा निर्णय केला की मला कायद्याची ही जी काही फील्ड आहे ती पकडायची आहे आणि त्या फील्डमध्ये गेल्यानंतर आज सर्वोच्च पदावर ते पोचलेले आहेत. आम्हाला सगळ्यांना गवई साहेब खूप आपला अभिमान आहे. एक मराठी माणूस, एक आमचा महाराष्ट्रातला माणूस हा त्या सर्वोच्च पदावर आपल्या मेहनतीतून तिथपर्यंत पोचला याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. आणि म्हणून आम्ही आपल्याला खूप शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाकरता आपण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.